वसा जनसेवेचा। बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 मार्च पासून सुरू असलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे। जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिका चालकांचे तब्बल 21 महिन्यांचे मानधन थकीत असल्याने सय्यद वहीद यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते। मात्र अन्नाचा कणही न घेतल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आणि प्रशासनाने त्यांना तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले आहे। रुग्णवाहिका चालकांचे वेतन रखडल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी संगनमत करून वाहन चालकांची दिशाभूल केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी पत्रात केला होता। रुग्णवाहिका सेवा 3-4 महिन्यांपासून विस्कळीत असल्याने सामान्य रुग्णांचेही प्रचंड हाल होत आहेत। उपोषणकर्त्या सय्यद वहीद यांनी आधीच इशारा दिला होता की जर त्यांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल। आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे। आम्हाला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। आता उपोषणकर्त्यांची प्रकृती स्थिर आहे की नाही आणि प्रशासन यावर तोडगा कधी काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मी सुरेंद्र चव्हाण आज दिनांक 10/3/26 पासून सर्व बुलढाणा जिल्हा कंत्राटी वाहन चालकाच्या वतीने सय्यद वहीद सय्यद हमीद एक सर्व वाहन चालकाच्या वतीने आमरण उपोषणात बसलेले आहे। आमची मागणी अशी की गेल्या 21 महिन्यापासून जो वेतन थकीत आहे ते मिळवण्यासाठी आणि कामावर रुजू करण्यासाठी इथं दिनांक 10/3/26 पासून उपोषणाकरता बसलेला आहे। आज दिनांक 12/3/26 रोजी उपोषणकर्ता सय्यद वहीद सय्यद हमीद यांची तब्येत खानावळल्यामुळे यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे। तसेच आमच्या मागण्या पूर्ण होण्याकरता आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।